गावाने आहे. मी राहायला पाथरकड चाळमध्ये आहे. काय होतंय तुम्हाला? मला हे पायाचा त्रास आहे अजून आणि कंबरेमध्ये त्रास आहे, पाठीचे पण त्रास आहे. मला जरा चालायला प्रॉब्लेम होत आहे. चालायला आणि हातामध्ये पण मुंग्या सारखं मुंग्या होतात. हां, आणि ते चालायला किती दिवसापासून त्रास आहे? हे 3-4 महिने झाले. 3-4 महिने. हां. 3-4 महिन्याचं दुखणं नाहीये. पण मला हे 3-4 महिन्याचं नाहीये. 3-4 महिन्यात एवढं लवकर मला जाणवायला लागलं, पण ते तुम्हाला जास्ती जाणवायला लागला तर 3-4 महिने. मग डॉक्टरकडे गेलं तर MRI वगैरे काढला? नाही काढला, पण औषधं चालू आहे. औषधं चालू आहे. काय फरक पडला? काय फरक नाही पडला त्यांच्यावर. जरा मला चालून दाखवा ना जरा. परत एकदा चला. इथं बाथरूमला बसल्यासारखं बसा. उठा. ये. काल तुम्ही मला भेटला तेव्हा तुम्ही मला म्हटलं फक्त माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे. हो प्रत्यक्षात मला पाहिजे आता. हो. पण मी तुम्हाला कुठं प्रॉब्लेम सांगितलं होता? तुम्ही सांगितलं तुमचं सगळं जाम आहे इकडनं, शरीर पूर्ण तुमचं हे जाम. तुम्ही सांगायच्या आधी सांगितलं हो. होतं. आणि आज सकाळी आल्यानंतर मी आणखी चेक केलं तर काय नाही. तुमच्या पोटाचं जे पोटाचे विकार ते ते सांगितलं. सांगितलं. गट बॅक्टेरियाचा प्रॉब्लेम आहे. हो, सांगितलं. आपण एक ट्रीटमेंट करू. एक ट्रीटमेंट केलं तर तुम्हाला त्रास होईल. त्रास सहन करावा लागेल. हो. 4-5 दिवस खूप त्रास होईल. खूप दुखेल. हं. त्रास सहन करावा लागेल. हो, करेल ना. दुसरी गोष्ट, व्यायाम मी सांगेल ते व्यायाम करायचा. व्यायाम जर नाही केला तर मी दुसरी ट्रीटमेंट देत नाही. चालेल. व्यायाम कंपल्सरी. हा, व्यायाम करेल. व्यायाम करावा लागेल तुम्हाला. व्यायाम करणार. कारण मी पूर्वी पण करायचो, पण आता करत नाही, आता मी जे सांगेल व्यायाम तो व्यायाम करायचा. व्यायाम करूनच तुम्ही नीट होताल. माझे ट्रीटमेंट रेग्युलर ट्रीटमेंट नाही की आज आलं की लगेच उद्या करायची असं नाही आहे. माझे 3-3, 4-4 दिवसाचे गॅपने ट्रीटमेंट करतो मी. आणि तुम्हाला 2-4-5 ट्रीटमेंट घेतले तुमचं हे सगळं निघून जाईल. ओके. आणि कसं निघून जाईल आपण एक ट्रीटमेंट करून बघूया. ट्रीटमेंट केलं तर काय बरं. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.